ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ ವೆಂಕಟೇಶ ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ.
हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ कल्याण निथये निथयेर्थिनां श्री वेंकट निवासाय श्रीनिवासाय ते नमः। श्रौत स्मार्त आदिकं कर्म निखिलं येन सूत्रितं तस्मै समस्त वेदार्थ विदे विखनसे नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशान्तये। श्री गोविंद गोविंद गोविंद। अथ भगवतो महापुरुषस्य महाविष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्थे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे शकाब्दे मेरोः दक्षिणे पार्श्वे आदिवराह क्षेत्रे वेंकटाचले कल्याण मंडपे भगवत भागवत आचार्याणां सन्निधौ एवं गुण विशेषण विशिष्टायाम् अस्यां शुभतिथौ अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियः पतेः पुरुषोत्तमस्य श्रीमते अखिलांडकोटि ब्रह्मांड नायकस्य श्रीभू नीला समेत श्री श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक कल्याण महोत्सव कर्मांगम अस्य యజమానస్య అందరూ మీ గోత్రాన్ని మనసులో స్మరించండి. మీ పేరుని, మీ ధర్మపత్ని పేరుని, మీ పిల్లల పేర్లని, మీ కుటుంబ సభ్యుల పేర్లని అందరూ మనసులో స్మరించి స్వామివారిని మనసారా ప్రార్థించండి. అందరూ చెప్పండి. మమ సహ కుటుంబస్య సబాంధవస్య సపరివారస్య క్షేమస్థైర్య ధైర్య విజయ అభయ ఆయు ఆరోగ్య ఐశ్వర్య
अभिवृद्ध्यर्थम सत्संतान सौभाग्य सिद्ध्यर्थम राजद्वारे राजमुखे सर्व अनुकूल सिद्ध्यर्थम श्री श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक कल्याण महोत्सवम श्री वैखानस भगवच्छास्त्र मार्गेण आचार्य मुखेन अहम कारयिष्ये सर्वं श्री श्रीनिवास अर्पणमस्तु। नमो दिवे नमः पृथिव्ये सप्रत सभां मे गोपाय एकसभ्याः सभासदः तानिन्द्रियामतः कुर सर्वमायुरुपासदां सर्वेभ्यः श्री वैष्णवेभ्यो नमः सर्वेभ्यः श्री महाभागवतेभ्यो नमः। इदं ब्रह्म पुनीमहे ब्रह्मा पुनातु श्री वेंकटेशमति सुंदर मोहनांगम श्री भूमिकांतम रविंद तलायताक्षम प्राणप्रिया परम पंकज कंभुकंठम ब्रह्मेश वंद्यमरदम अमृतम भजामि भृग्वत्रिकस्य बमरीच मध्ये स्थित्वासने कुसमये समधीरयन्तम् श्रीशास्त्रसारमखिलं विखनो मुनीन्द्रं भूयो नमामि भुवनेकगुणं प्रसन्नं श्रीमते विघ्नसे नमः भृगुमरीच अत्रिकस्य मेभ्यो नमः शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्घ्रियुगं स्मरामि यत्र योगेश्वर कृष्णो यत्र मार्धो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिध्रुवानि धर्मधर्ममा स्मृते सकलकल्याणभाजनं यत्र जायते पुरुषस्तमजन् नित्यं व्रजामि शरणं हरिं श्रौतस्मार्तादिकं कर्मणिशनं येन सूत्रितं तस्मै समस्तवेदार्थविदे विघ्नसे नमः। ओं भगवतो बलेन भगवतो वीर्येण भगवतस्तेजसा भगवतः कर्मणा भगवतानुगृहीतो भगवतानुध्यातो भगवन् ध्यात्वा भगवत्कर्म करिष्यामि तद्भगवाननुमन्यतां प्राणानायम्या। अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य परव्यूह विभव अन्तर्यामि अर्चावतार स्वरूपस्य श्री भूनीला समेत श्री श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यञ्चकर्मणि स्तण्डिरपरिधिपरिस्तरण सर्वोपकरण सुत्यर्थं सर्वत्र प्रोक्षणार्थं शुद्धि पुण्याहवाचनाख्यं कर्मकरिष्यन्नादो निर्विघ्नेन परिसमा आवाप्यर्थं विश्वक्सेन आराधनाख्यञ्चकर्मणि तरङ्गकरकाराधनं करिष्ये। ओं धारासुरप्तशुडमानशेषधरत्तरिच्च परिपूरितेश अपोभिगृह्णन् प्रतिमातकिष्ये कृणोमि दत्ताकं सुचिरकं सुधर्मा जिनमा पश्चिमा शिवतमा शान्ता शान्ततमा शुभा शुभतमा पूता पुतरमा पुण्या पुण्यतमा मेध्या मेध्यतमा अमृता अमृतरसाः पूता ब्रह्म पवित्रेण पूता सूर्यस्य रश्मिभिः ये देशदम्बरणये सहस्रं यज्ञया पाशावितरा पुरुत्रा तेभ्यो न इन्द्रस्य विदोतविष्णुर्विश्वे देवा अमुञ्चन्त वरदस्वस्त्या अस्मिन् कुम्भे भूं वरुणमावाहयामि प्रचेतसमावाहयामि तक्ताम्बरधरमावाहयामि यादस्पतिमावाहयामि वरुणाय नमः आसनं समर्पयामि वरुणाय नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि वरुणाय नमः प्रचेतसे नमः रक्ताम्बरधराय नमः यादस्पतये नमः वरुणाय नमः पुष्पाणि समर्पयामि गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि सर्वोपचारान् समर्पयामि सुधीश्वराय विद्महे पाशहस्ताय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात् वरुणाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि आदौ निर्विघ्नेन परिसमा आवाप्यर्थं विश्वक्सेनाराधनं करिष्ये। विश्वक्सेनं चतुर्बाहुं सिंहचक्रसमन्वितं जगापतिं शृङ्गकेतं सुपुष्पर्थवाहनं पूर्वाषाढोद्भवं देवं दक्षिणामुखमर्चयेत् आग्नेयुगस्मात् जामहे त्वा विश्वेशदात्वं हि दौनशुम्भो मयिराजन्देढोदन्निधत्तां प्रेष्यामदेशो विपधानामनादर्यामे सस्तान्दनितां दधाते पद्माकारमण्डले वम्बोः विश्वक्सेनमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि
अमितमावाहयामि नित्यानुवायनमावाहयामि तद्दक्षिणे सूत्रपतिमावाहयामि वामे जगामावाहयामि सूत्रपति जगासमेत श्री विश्वक्सेनाय नमः आसनं समर्पयामि विश्वक्सेनाय नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि विश्वक्सेनाय नमः शान्ताय नमः हराय नमः अमिताय नमः नित्यानुवायने नमः सूत्रपत्यै नमः जगाये नमः सूत्रपते जगासमेत श्री विश्वक्सेनाय नमः पुष्पाणि समर्पयामि गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि सर्वोपचारान् समर्पयामि विश्वक्सेन स्मृतो राजा भगवान् सर्वकर्मणः तस्मात् नाज्यमपासीत कर्मणां विघ्नशान्तये आरम्भे कर्मणां पुष्टिं विज्ञानां प्रशमाप्यज कुर्यात् सपरिवारस्य विश्वक्सेनस्य पूजनं भवद्भिः अनुज्ञातः सुपुण्यं पुण्याहं वाचयिष्ये वाच्यतां सुपुण्याहं करोमि कुरुष्व स्वस्ति सुप्रोक्षणम् अस्तु प्रजापति प्रगिरां प्रजापतिः शां गिन्तघोराणि शां गिन्तबाबानि शां गिन्तगीतयः शुभानि वर्धन्तां शुभानि शां गिन्तघोराणि शां गिन्तबाबानि शां गिन्तगीतयः शुभानि वर्धन्तां शुभानि शां गिन्तघोराणि शां गिन्तबाबानि शां गिन्तगीतयः शुभानि वर्धन्तां शुभानि अतो देवा अवन्तनो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा नदधे पदं समूढमस्य मागं सुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णोः कर्माणि पश्यतो व्रतानि पुष्पशे इन्द्रस्य यत्यस्सखा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूरयः दिवे वचक्षुरा तदं तद्विप्रासो विपण्यपोजाग्रभागं सस्समिन्धते विष्णोर्यत्परमं पदं द्रविणोदा द्रविणसस्तुनस्य द्रविणोदास्सनरस्य प्रियं सते द्रविणोदा वीरपदे मिषन्नो द्रविणोधारासते दीर्घमायुः भद्रङ्गरणे विसृणयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्यदित्राः स्त्रीरङ्गैस्तुष्टुवागं सस्तनोभिर्विषेम देवहितं यदायुः शतमिन्नशरदो अन्तिदेवायत्रानश्चक्राचरसं तनूनाम् पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारेण सदा यक्कन्ताः अतिर्त्योरतिरन्तरिक्षमतिर्माता सपिता सपुत्रः विश्वे देवा अतिथिः पञ्चजना अतिर्जातमतिर्जनित्वं यत्पुण्यं नक्षत्रं दद्भट्कुर्वीदोमव्युषं यदा वै सूर्यपदेति अथ नक्षत्रं नयति यावतिरित्र सूर्यो गच्छेत् यत्र जघन्यं पश्येत् तावद्गर्वीत यत्कारी स्यात् पुण्याः एव कृते ॐ भूः भूर्भुवस्वरमस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्री भूनिवासमेत श्रीनिवासस्वामिनः वैवाहिक महोत्सवाक्यञ्जकर्मणि सर्वत्र प्रोक्षणार्थं पुण्याहं भवन्तो पुण्याहं कर्मणोऽस्तु पुण्याहं कर्मणोऽस्तु पुण्याहं कर्मणोऽस्तु स्वस्ति न इन्द्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्वमेधाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधात् ओम भूः पूर्वोक्तकर्मणि पूर्वोक्तनमानाय पुण्याहं स्वस्तिं भवन्तो कर्मणि स्वस्ति स्वस्ति रध्यास्म हव्यैर्नमधो वदत्या मित्रं देवं मित्रधेयन्नो अस्ते अनुराधान हविषा वर्धयन्तः सिदञ्जीवेम सरदः समीराः ओम भूः पूर्वोक्तकर्मणि पूर्वोक्तयमानाय पुण्याहं वृद्धिं भवन्ते कर्मऋध्यतां वृद्धिः समृद्धिः पुण्याहं समृद्धिः आपोहिष्टामयो भवस्तानपूर्जे तथातन महेरणाय चक्षसे यो वश्वतमोरसस्तस्य भार्यते हनः उशतीर्वमातरः तस्मा अरङ्गमामवो यस्य क्षयाय जन्वथ आपो जनयथा जनः ओम पवमानस्वर्जनः पवित्रेण विजर्शनिः यः पोधा सपनातमा पुनन्तमा देवजनाः पुनन्तमनमोधिया पुनन्त विश्व आजवः जातवेदः पवित्रवत् पवित्रेण पनाहिमा शुक्रेण देवदीत्यते अग्ने कृत्वा कृतोगुम्रणे यत्ते पवित्रमर्चिषि अग्ने विततमन्तरा ब्रह्मदेन पुनीमहे उभाभ्यां देवसवितः पवित्रेण सवेन च इदं ब्रह्म पुनीमहे वैश्वदेवी पुनति देव्यागात् यस्यै भक्ष्मीस्तनवो वीतपृष्ठाः तजामदन्तस्सदमार्त्येष वयक्स्यामपतयोरयीनां वैश्वानरो रश्मिभिर्मा पुनात् वातः प्राणेन शिरोमयो भूः द्यावा पृथिवी पयसापयोभिः हतावनी यज्ञये मा पुनीतां बृहद्भिः सवितस्त्रुभिः वरशिष्टैर्देवमन्मभिः अग्ने दक्षैः पुनाहिमा येन देवा अपनता येनापो दिव्यं कृशः तेन दिव्येन ब्रह्मणा इदं ब्रह्म पुनीमहे यः पावमानी रथ्येति ऋषिभिः सम्भृतगं रसं सर्वगं सपूतमस्यादि सुदितं मातरिष्वणा पावमानीर्यो अध्येति ऋषिभिः सम्भृतगं रसं तस्मै सरस्वती दुहे क्षीरकं सर्पिर्मधूदकं पावमानी स्वस्त्यगणीः सुदुःखा हि पयस्वतीः ऋषिभिः सम्भृतो रसः ब्राह्मणीष्वमृतकं हितं पावमानीर्तिषन्तु नः यमल्लोकमथो अमुं कामान् समर्थयन्तु नः
देवैर्देवैः समाभृताः पावमानी स्वस्तिगणैः सुदुःखा हि घृतश्चितः ऋषिभिः सम्भृतो रसः ब्राह्मणेष्वमृतकं हितं येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनते सदा तेन सहस्रधारेण पावमान्यः पुनन्तमा प्राजापत्यं पवित्रं शतोत्यामकं हिरण्मयं तेन ब्रह्मविदो वयं पूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्वनीति सहमा पुनात् सोमस्वस्त्या वरुणः समीक्ष्या यमो राजा प्रमृणाभिपुनातुमा जातवेदा मूर्त्यगिन्त्या पुनात् तच्छय्यो रावृणीमहे गातिं यज्ञाय गातिं यज्ञपतये नैमे स्वस्तिरस्तुनः स्वस्तिर्वाणुषेभ्यः ऊर्ध्वञ्जगातु भेषजं शन्नो अस्तद्विपदे सञ्चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः ओम प्रात्यान्ति देवार्तजो मार्त्यगिन्तान् दक्षिणायान्ति शिवासाः पितरो मार्त्यगिन्तां प्रतीत्यान्ति शिखा पशवो मार्त्यगिन्तां उदीत्यान्ति स्यापा वोषाधयो वनस्पतयो मार्त्यगिन्तां मूर्ध्वायान्ति शिदिज्ञः संवत्सरो यज्ञपतिर्मार्त्यगिन्तां मदोधराधैर्नागेभ्यो मार्त्यगिन्तां वास्तोष्पदे प्रतजानी ह्यस्मान् स्वावेशो अणमेवो भवानः यत्वेमहे प्रतिदन्नो जुषश्वशन्नयेधिद्विपदे सञ्चतुष्पदे वास्तोष्पदे शक्मया सकुं सदा ते सक्षीमहिरन्वया गातुमत्या आवह क्षेमपतयो ये वरन्नो यूयं पात स्वस्तिभिः सदा नः शुभगुं शुभं वरुणाय नमः विश्वक्सेनाय नमः पुनः पादर्घ्याजमणीयं समर्पयामि विश्वक्सेनाय नमः यथा सुखं यथा स्थानं प्रवेशयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च ಆನಂದತೀರ್ಥವರದೆ ದಾನವಾರಣ್ಯ ಪಾವಕೆ ಜ್ಞಾನದಾಯಿನಿ ಸರ್ವೇಶೇ ಶ್ರೀನಿವಾಸೇಸ್ತು ಮೇ ಮನಃ. ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ದೇವದೇವೋತ್ತಮ ದೇವತಾ ಸಾರ್ವಭೌಮನಾದ ಕಲಿಯುಗ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭೂವೈಕುಂಠವೆಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರ. ಆ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಪುಣ್ಯಪ್ರದವಾದಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆದರದ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ದೇಶದ ನಾನಾ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಬಂದ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಹೇಳಿದಂತಹ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಉಚ್ಚರಿಸಿ ಬಹಳ ಆನಂದದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೃತಕೃತ್ಯರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಎಂಬತಕ್ಕಂತಹ ಉತ್ತಮವಾದ ಆಲೋಚನೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅಂತಹ ಆ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಭಕ್ತರಿಂದ ಮಾಡಿಸಿದ ನಂತರ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಸ್ಥಳ ಶುದ್ಧಿ, ವಾತಾವರಣ ಶುದ್ಧಿ, ದ್ರವ್ಯ ಶುದ್ಧಿ, ಆತ್ಮಶುದ್ಧಿಗಾಗಿ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆರಂಭಿಸಿ ಅದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಿರ್ವಿಘ್ನ ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗಾಗಿ ವಿನಾಯಕನ ಪೂಜೆಯ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೈಖಾನಸ ಅಗಮುಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆಯ ನಂತರ ವಿವಾಹ ವೇದಿಕೆ ಎಡಮೂಲೆಯಲ್ಲೊಂದು ಸಣ್ಣ ವೇದಿಕೆಯನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೇವೆ. ಆ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಶುದ್ಧೋದಕದಿಂದ ಪ್ರೋಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಪತ್ರ ಪುಷ್ಪ ಫಲತೋಯಾದಿಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಸದ್ಯೋ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸದ್ಯೋ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶುಭ ಕಾರ್ಯದ ಆರಂಭದಲ್ಲಿ ನಡೆಸಲೇಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು. ಪ್ರತಿನಿತ್ಯವೂ ಕೂಡ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ನಡೀತಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅನ್ನುವುದು ಸದ್ಯೋ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅಂತ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಅದಾದ ನಂತರ ರಕ್ಷಾಬಂಧನೆಯ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೇಳಿ ಕೃತಾರ್ಥರಾಗೋಣ. ವೈವಾಹಿಕ ಮಹೋತ್ಸವಾಕ್ಯಂಜಕರ್ಮಣಿ ಪ್ರತಿಸರಬಂಧನ ದೇವತಾರಾಧನಂ ಕರಿಷ್ಯೇ. ಓಂ ಯಮರ್ಪಯಂತ ಮನಯೋ ಹವಿರ್ಯೋಜೋ ಹೇಡಾನರ್ಬಧಾ ವಿರಾಜನ್ನೇ ತಮ್ಮಯ ದೋಷಾಯಸ್ಯಾನಾಗ್ನಂ ವಿವನಾನೆ ವದಂತು. ಓಂ ಶೇಷಮಾವಾಹಯಾಮಿ, ಸಹಸ್ರಶೀರುಷಮಾವಾಹಯಾಮಿ, ಅನಂತಮಾವಾಹಯಾಮಿ, ನಾಗರಾಜಮಾವಾಹಯಾಮಿ. ರಕ್ಷಾಸೂತ್ರಾಧಿಷ್ಠಾನ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಶೇಷಾಯ ನಮಃ. ಆಸನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಅರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಆಚಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಗುಡೋಪಹಾರಂ ನಿವೇದಯಾಮಿ, ತಾಂಬೂಲಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಸರ್ವೋಪಚಾರಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ಮಿಮೀತಾಮಶ್ವಿನಾ ಭಗ ಸ್ವಸ್ತಿ ದೇವ್ಯದೀತರ ನರ್ವಣಾಃ ಸ್ವಸ್ತಿ ಭೂಷಾ ಅಸೂರೋ ದಧಾತನ ಸ್ವಸ್ತಿ ದ್ಯಾಮಾ ಪೃಥಿವೀ ಸೂಚೇತುನಾ ಸ್ವಸ್ತಯೇ ವಾಯುಮಪಪ್ರವಾಮಹೇ ಸೋಮಂ ಸ್ವಸ್ತಿ ಭುವಾನಸ್ಯ ಯಸ್ಪತೇಃ ಬೃಹಸ್ಪತಿಂ ಸರ್ವಾಗಣಂ ಸ್ವಸ್ತಯೇ ಸ್ವಸ್ತಯಾ ಆದಿತ್ಯಾಸೋ ಭವಂತು ನಃ ವಿಶ್ವೇ ದೇವಾನೋ ಅದ್ಯ ಸ್ವಸ್ತಯೇ ವೈಶ್ವಾನರೋ ವಸೂರಗ್ನಿ ಸ್ವಸ್ತಯೇ
देवावन्त्रभव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रः पात्वं धासः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति मध्ये रेवते स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधि स्वस्ति मन्धामनोजरेम सूर्यादिन्द्रमधा विव पुनर्दधदाज्ञादाजानदा सङ्गामेमहि स्वस्त्ययानन्तार्क्षमरिष्टनेमिं महद्भूतं वायसं देवतानाम् असुरग्नमिन्द्रासकं समत्सु बृहत्यशो नावामिवारोहेम अम्भोमुचा माङ्गिरा सङ्गयं च स्वस्त्यात्रेयं मनसा चतार्क्ष्यम् प्रियातमानिशरणं प्रपद्ये स्वस्ति संवाधे स्वभायन्न अस्ते शुभागं शुभाम् ಲೋಕಕ್ಕೆ ಶುಭವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೈಖಾನ ಸಾಗಮೋಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ 4 ದಾರಗಳನ್ನಿರಿಸಿ ಅಭಿಮಂತ್ರಿಸಿ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಾಗರಾಜನನ್ನು, ಅನಂತನನ್ನು, ವಾಸುಕಿಯನ್ನು, ಶೇಷನನ್ನು ಆ ಒಂದೊಂದು ದಾರದಲ್ಲಿ ಆಹ್ವಾನಿಸಿ ನಂತರ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹರಿವಾಣದ ಮೇಲೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮೇಲೆ ಆ 4 ದಾರಗಳನ್ನು ಇರಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅಭಿಮಂತ್ರಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇರಿಸಿ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಉಪಚಾರ ಪೂಜೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಪ್ರಸ್ತುತ ಈಗ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು ರಕ್ಷಾಬಂಧನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ರಕ್ಷೆಗಳನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಬಲಗೈಗೆ ರಕ್ಷೆಯನ್ನು ಕಟ್ತಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೂ ಕೂಡ ಕಟ್ಟುವಂತಹದ್ದು, ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೂ ಕೂಡ ಕಟ್ಟಿ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದೀಕ್ಷಾವಸ್ತ್ರಧಾರಿಗಳಾದಂತಹ ಅರ್ಚಕರ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡಲಿದ್ದೇವೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ಸ್ವಾಮಿಯ ಚಿತ್ತಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿಯೇ ನಡೆಯತಕ್ಕಂತಹದ್ದು. ನಾವು ಆ ಭಗವಂತನ ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲದ ಹಾಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ತೇನ ವಿನಾ ತೃಣಮಪಿ ನಚರತಿ ಎಂಬುದಾಗಿ ಲೋಕದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾದ ನಾಣ್ಣುಡಿ. ಅದನ್ನು ನಾವು ಅನುಸರಿಸಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡುವುದು ಅಂತಾದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯವೂ ಕೂಡ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಇಚ್ಛೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿಯೇ, ಸ್ವಾಮಿಯ ಸಂಕಲ್ಪಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿಯೇ ಹೊರಬರುವಂತಹದ್ದಾಗ್ತದೆ. ಶಬ್ದ ಅನ್ನತಕ್ಕಂಥದ್ದು ವರ್ಣಾತ್ಮಕವಾದಂತಹದ್ದು ಹಾಗೂ ಧ್ವನ್ಯಾತ್ಮಕವಾದಂತಹದ್ದು. ಧ್ವನ್ಯಾತ್ಮಕ ಮತ್ತು ವರ್ಣಾತ್ಮಕ ಶಬ್ದಗಳೆಲ್ಲದರಿಂದಲೂ ಕೂಡ ಮುಖ್ಯ ಪ್ರತಿಪಾದ್ಯನಾಗಿ ವಿರಾಜಿಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥವನು ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಅಂತಹ ಆ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಾರ್ಥವಾಗಿ ನಡೆಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವು ರಕ್ಷಾಬಂಧನ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅನೇಕ ಉಪಚಾರ ಪೂಜೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಧೂಪದೀಪಾದಿಗಳನ್ನು ತೋರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತೇವೆ. ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಏನನ್ನು ನಾವು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೇವೋ ಅದನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಅನಂತವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಪುನಃ ನಮಗೆ ಪ್ರತ್ಯರ್ಪಿಸುತ್ತಾನಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಕ್ಷಯಂ ಕರ್ಮ ಯಸ್ಮಿನ್ ಪರೇ ಸ್ವರ್ಪಿತಂ ಪ್ರಕ್ಷಯಂ ಯಾಂತಿ ದುಃಖಾನಿ ಯನ್ನಾಮತಃ ಅಕ್ಷರೋ ಯೋಜರ ಸರ್ವದೇವಾವೃತಃ ಕುಕ್ಷಿಗಂ ಯಸ್ಯ ವಿಶ್ವಂ ಸದಾ ಜಾದಿಕಂ. ಸ್ವಾಮಿಯ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಸಮೀಪಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅವರ ಎಡಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನೋಡಲಿದ್ದೇವೆ. ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಸ್ವಾಮಿಯ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಭಾಗ್ಯ, ಇದು ಭಾಗ್ಯ, ಇದು ಭಾಗ್ಯವಯ್ಯ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನ ಸಂಕಲ್ಪಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಫಲಗಳನ್ನು ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವರಾಗ್ತೇವೆ, ಫಲಗಳನ್ನು ಪಡೆಯತಕ್ಕಂಥವರಾಗ್ತೇವೆ, ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಮಾಡುವಂಥವರಾಗ್ತೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಶಾಸ್ತ್ರ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ, ಕುರು ಭುಂಕ್ಷ್ವಚ ಕರ್ಮ ನಿಜಂ ನಿಯತಂ ಹರಿಪಾದ ವಿನಮ್ರಧಿಯ ಸತತಂ ಹರಿರೇವ ಪರೋ
ಹರಿರೇವ ಗುರುರ್ ಹರಿರೇವ ಜಗತ್ ಪಿತೃಮಾತೃಗತಿ. ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನೇ. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಾವು ನಿಭಾಯಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಉಚಿತವಾದಂತಹ ಕರ್ಮಗಳೇನಿದ್ದಾವೆ, ವೇದ ಪ್ರತಿಪಾದ್ಯವಾದಂತಹ ಅನುಷ್ಠಾನಗಳು, ಅದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಜೀವನವನ್ನು ನಾವು ಯಾಪಿಸಬೇಕಂತೆ. ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ನಾವು ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಫಲವನ್ನು ಪಡೆಯತಕ್ಕಂಥವರಾಗ್ತೇವೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ವಿನಮ್ರ ಧಿಯ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಸುಲಭವಾದ ಉಪಾಯವನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಮನಸ್ಸು ಏನೋ ಭಗವಂತನ ಪಾದಪದ್ಮಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೆಡಬಹುದು, ಆದರೆ ಅದು ಶುದ್ಧವಾಗಿರತಕ್ಕಂತಹದ್ದು, ಸದಾ ಅಲ್ಲಿಯೇ ಸ್ಥಿರವಾಗಿರುವಂತೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಾದರೆ ಶ್ರೀದೇವಿಯಮ್ಮನವರ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿಯಮ್ಮನವರ ಪರಮಾನುಗ್ರಹ ಇರಬೇಕು. ಅವರ ಅನುಗ್ರಹದಿಂದಲೇ ಅದು ಸಾಧ್ಯ. ಹಾಗಾಗಿ ಜ್ಞಾನ, ಭಕ್ತಿ, ವೈರಾಗ್ಯ ಅನ್ನುವಂತಹದ್ದೇನಿದೆ, ಇವು ಮೂರು ಕೂಡ ಸೋಪಾನಗಳು, ನಮ್ಮ ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಸೋಪಾನಗಳು. ಅಂತಹ ಸೋಪಾನವನ್ನು ಅತ್ಯಂತ ದೃಢವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ದಯಪಾಲಿಸ್ತಕ್ಕಂಥವರು ಶ್ರೀದೇವಿಯಮ್ಮನವರು ಹಾಗೂ ಭೂದೇವಿಯಮ್ಮನವರು. ಯಂ ಕಾಮಯೇ ತಂ ತಂ ಉಗ್ರಂ ಕೃಣೋಮಿ ತಂ ಬ್ರಹ್ಮಾಣಂ ತಂ ಋಷಿಂ ತಂ ಸುಮೇಧಾಂ. ಬ್ರಹ್ಮ ಪದವಿಯಲ್ಲಿ, ರುದ್ರ ಪದವಿಯಲ್ಲಿ, ಇಂದ್ರ ಪದವಿಯಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಬಲ್ಲ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಆ ತಾಯಿಗಿರುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ಆ ತಾಯಿಯದ್ದೇ ಮತ್ತೊಂದು ರೂಪ ಭೂದೇವಿಯಮ್ಮನವರು. ಭೂದೇವಿಯಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೂ ಕೂಡ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟಿದ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ರಮಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಧರಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಎಂಬುದಾಗಿ ರಮೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಧರೆಯಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡು ಗೋವಿಂದನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವಸಿಷ್ಠ, ವಿಶ್ವಾಮಿತ್ರಾದಿ ಮಹಾಮುನಿಗಳು ನಿಂತು ನಡೆಸಿಕೊಡಬೇಕಾದಂತಹ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ಹುಲುಮಾನವ ನಾನೇನು ನಡೆಸ್ತೇನೆ, ನನ್ನೊಳಗಡೆ ಆ ಮಹಾನುಭಾವರಿದ್ದು ಇದನ್ನು ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಂಬತಕ್ಕಂತಹ ಅನುಸಂಧಾನವನ್ನು ಲೋಕಕ್ಕೆ ಸಾರಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೇನೋ ಎಂಬುವಂತೆ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರ ಬಲಗೈಗೂ ಕೂಡ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟಿದ ದೃಶ್ಯ ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥವರಾಗಿದ್ದೇವೆ. ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಅಗ್ನಿಕುಂಡದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಉಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಈ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಶ್ರೀ ಭೂನಿಲಾ ಸಮೇತ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸ್ವಾಮಿನಃ ವೈವಾಹಿಕ ಮಹೋತ್ಸವಾಕ್ಯಂಜಕರ್ಮಣಿ ಉಪಾಸನಾಗ್ನೌ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಂ ಕರಿಷ್ಯೇ. ಓಂ ಏತೋನ್ವಿಂದ್ರಮಸ್ತಮಾಮ ಶುದ್ಧಂ ಶುದ್ಧೇನ ಸಾಮ್ನಾ ಶುದ್ಧೈರುಕ್ತೈರ್ ವಾ ವೃದ್ಧಾಂಶಂ ಶುದ್ಧ ಆಸೀರ್ವಾನ್ ಮಮಕ್ತ ಇಂದ್ರಶುದ್ಧೋ ನ ಆಗಹಿ ಶುದ್ಧಶುದ್ಧಾಭಿರೋಧಿಭಿಃ ಶುದ್ಧೋರ್ಯಂ ನಿಧಾರ್ಯ ಶುದ್ಧೋ ಮಮತ್ಯ ಸೌಮ್ಯಃ ಇಂದ್ರಶುದ್ಧೋ ಹಿನೋರ್ಯಂ ಶುದ್ಧೋ ವೃತ್ರಾಣಿ ದಾಶತಿ ಶುದ್ಧೋ ವೃತ್ರಾಣಿ ಜಿಗ್ನಸೇ ಶುದ್ಧೋ ವಾಜಂ ಶಿದಾಶತಿ ಮಯ ದೇವಾಸ್ಯರಸ್ತು ಮಯ ದೇವಹೋತಿಃ ರಾವಣಹಂತ ಪೂರ್ವೇರಿಷ್ಟಾಸ್ಯಾಮ ಧರ್ವಾಸುವೀರಾಃ ಮಕ್ಯಂ ಗಿರಂತಮಯಾನ ಹವ್ಯಾಗೋತಿ ಸತ್ಯಾಮನ ಸೋಮೇ ಅಸ್ತು ಯೇ ನೋಮಾನಿಕಾಂಕತಮಚ್ಚನಾಹಂ ವಿಶ್ವೇ ದೇವಾಸೋ ಅಧಿಭೂಚದಾಮೇ ದೇವೀಶ್ವರನಮೇ ರಣಕ್ರಣೋತ ವಿಶ್ವೇ ದೇವಾಸ ಯಹಮೀರಯಧ್ವಂ ಮಾಹಾಸ್ಮಹಿ ಪ್ರಜಗಾಮಾದನೋಭಿರ್ಮಾರಧಾಮತ್ವಿಷತೆ ಸೋಮರಾಜನ್ ಜಾತವೇದೋ ಭುವನಸ್ಯ ರೇತಯಃ ಸಿಂಚತಪಸೋ ಯತ್ಯ ನಿಶ್ಯತೆ ಅಗ್ನಿಮಶ್ವತ್ಥಾದ್ರಿ ಹವ್ಯವಾಹಕಂ ಶಮೇ ಗರ್ಭಾಂಜನಯನ್ಯೋಮಯೋ ಭೋಃ ಘೃತಪ್ರದೀಕೋ ಕೃತಯೋ ನಿರಗ್ನಿಕೃತೇ ಸಮಿದ್ಧೋ ಕೃತಮಸ್ಯಾನ್ನಂ घृत प्रशस्त्वाजरितो वहन्ति घृतं पिबन् शिखितायक्षदेवान् अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसवेतः प्रसुभा ब्रह्मजिज्ञानं प्रथमं पुरस्तात् तुषीमतः सृजो वेनावः समुद्रया अस्य पश्चात् यो नमस्तस्य विवः ओं भू ब्रह्माणमावाहयामि प्रजापतिमावाहयामि पितामहमावाहयामि हिरण्यगर्भमावाहयामि इदमासनं सोमो धेनुकं सोमो अर्वन्तमाशकं सोमो वीरङ्कर्मण्यं ददाते साधन्यं विदत्यकं च भेगं विदश्रवणं योदना च तस्मै ओं भूस्वमावाहयामि ओं भवर्यज्ञाङ्कमावाहयामि ओगं सवरिन्दमावाहयामि ओं भूर्भुवस्वश्चन्द्रमावाहयामि सोमस्य इदमासनं ब्रह्मणे नमः सर्वोपचारान् समर्पयामि सोमाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावर्धयित्वं नागस्य पुष्टैतमानोऽस्ति सप्तर्षीनागं सुहृदां यत्र नागस्तत्रेमं यज्ञं यजमानं च धीः ओं प्रोक्ष्या सोम प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावर्धयित्वं नागस्य पुष्टैतमानोऽस्ति सप्तर्षीनागं सुहृदां यत्र नागस्तत्रेमं यज्ञं यजमानं च धीः ओं प्रोक्ष्या सकरास्था पवित्रे स्तो वैष्णव्ये स्तो जिग्नये स्तो वायुपूते स्तो विष्णोर्मनधा भूते स्तो जिग्नस्य पावने स्तः परशरस पवित्रे स्तो वैष्णव्यो देवसवितप्रभुनात्तच्छिद्रेण पवित्रेण वधो सूर्यस्य रश्मिभिरापो देवीरग्रे भवो अग्रे घुमोऽग्रे यमं यज्ञं निगिताग्रे यज्ञपदं धत्त यस्मानिन्द्रो वृणीत पुत्रतूर्ये
यूयमिन्द्रमवृणीर्धं वृत्रतूर्ये प्रोक्षितास्था विष्णुमावाहयामि महाविष्णुमावाहयामि तदा विष्णुमावाहयामि व्यापिनारायणमावाहयामि ब्रह्मण्णमप्रणीष्यामि गिरमानवाजं यच्छा प्रणयिक्नं देवतावर्धयित्मन्नागस्य पृष्ठेयमानोऽस्तु सप्तर्षीनागं सुहृदां गित्रलोकस्तत्रेमं यज्ञं यजमानचधेः ॐ प्रणय सोमापप्रणीष्यामि गिरमानवाजं यच्छा प्रणयिक्नं देवतावर्धयित्मन्नागस्य पृष्ठेयमानोऽस्तु सप्तर्षीनागं सुहृदां गित्रलोकस्तत्रेमं यज्ञं यजमानचधेः ॐ प्रणय कोमप्रणीतसमप्रणयित्वापो देवी प्रणयामि इदं वदन्ते एर्कथमट्टाबुधागुस्सहस्रपोषम् यजमानेऽन्यञ्चदीः प्रजापतिमावाहयामि इन्द्रमावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निशोममावाहयामि प्रजापतिमावाहयामि ब्रह्माणमावाहयामि इन्द्रमावाहयामि वसूनावाहयामि मरुदावाहयामि रुद्राणावाहयामि आपापोपस्पृश्य श्रीमहाविष्णुमावाहयामि बृहस्पतिमावाहयामि मित्रमावाहयामि वरुणमावाहयामि आदित्यानावाहयामि अस्तुनावाहयामि पूषणमावाहयामि कक्षमावाहयामि कक्षदेवता सोममावाहयामि औपासनयज्ञमावाहयामि विश्वान् देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आज्यभागे प्रजापतिर्ष्णोभामि ब्रह्मणेर्ष्णोभामि इन्द्रागिर्ष्णोभामि अग्नेयर्ष्णोभामि सोमागिर्ष्णोभामि अग्नेयर्ष्णोभामि सोमागिर्ष्णोभामि अग्निशोमाभ्यां कृष्णोभामि प्रजापतिर्ष्णोभामि ब्रह्मणेर्ष्णोभामि इन्द्रागिर्ष्णोभामि वसुभ्योर्ष्णोभामि मरुद्भ्योर्ष्णोभामि रुद्रेभ्योर्ष्णोभामि आपापोपस्पृश्य श्रीमहाविष्णुवेर्ष्णोभामि बृहस्पतिर्ष्णोभामि मित्रागिर्ष्णोभामि वरुणागिर्ष्णोभामि आदित्येभ्योर्ष्णोभामि अश्विभ्यार्ष्णोभामि पूष्णेर्ष्णोभामि कक्षागिर्ष्णोभामि कक्षदेवता सोमागिर्ष्णोभामि औपासनयज्ञागिर्ष्णोभामि यज्ञदेवता विश्वेभ्यो देवेभ्यो ज्येष्ठनिर्वभामि सर्वदेवेभ्योर्ष्णनिर्वभामि आद्यं तृप्यधिस्रयामि जलं तृप्यधिस्रयामि अग्नेत्योदरसि समिदसि स्वाहा अमृतमसि वारुणमसि अन्तरितकमृक्षोऽन्तरितारातयः प्रत्युष्टकमृक्ष प्रत्युष्टारातयः चित्पतिस्थापनात् तच्छिद्रेण पवित्रेण वधो सूर्यस्य रश्मिभिः वाक्पतिस्थापनात् तच्छिद्रेण पवित्रेण वधो सूर्यस्य रश्मिभिः देवस्वादिपदापनात् तच्छिद्रेण पवित्रेण वधो सूर्यस्य रश्मिभिः करसम्पूर्णावासमिधो गृहीत्वा मूलाग्राभ्यां कृतं स्पर्शयित्वाभ्यर्च्य अक्षरात्स्य चरुभिः इमामि अग्निष्टगाधेन वसन्त्वेका च शतं च सहस्रं च निगितं च प्रगितं च अर्बदं च न्यर्बदं च समुद्रस्य मध्यं च अन्तस्य पदार्थस्य इमामि अग्निष्टगाधेन वसन्त इन्द्राय नमः अग्नये नमः यमाय नमः अमृतये नमः वरुणाय नमः वायुवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः अग्नये नमः हुतभाय नमः उदासिने नमः कृष्णपत्मने नमः देवमुखाय नमः सप्तदिक्पाय नमः वैश्वानराय नमः जातवेदसे नमः अदितेन मन्यस्वा नमतेन मन्यस्वा सरस्वतेन मन्यस्वा देवसविदः प्रसुभा षष्टिशतसहस्राण्यगितमक्षयमर्पणमानय अयन्तयित्वा आत्मा जातवेदस्तेनेत्यस्ववर्तस्वजेत्तमर्तगिदास्मान् प्रजगापशविर्ब्रह्मवत्यसेनान्नाट्येन समेधाय स्वाहा वायुव्यादाग्नेयान्तं प्रजापतये स्वाहा नैऋत्यादीशानान्तं इन्द्राय स्वाहा अग्नये स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशोमाभ्याग स्वाहा प्रजापतये स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इन्द्राय स्वाहा वसुभ्य स्वाहा मरुद्भ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा आपापोपस्पृश्य श्रीमहाविष्णवे स्वाहा बृहस्पतये स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्य स्वाहा सुभ्याग स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षदेवता सोमाय स्वाहा उपासनयज्ञाय स्वाहा यज्ञदेवता विश्वेभ्यो देवेभ्य स्वाहा सर्वदेवेभ्य स्वाहा द्रव्याभिकार्या ॐ भू स्वाहा ॐ भव स्वाहा ॐ सव स्वाहा ॐ भूर्भुवः स्वः स्वाहा अदितेन्मम कृस्ताः नमतेन्मम कृस्ताः सरस्वतेन्मम कृस्ताः देवसविदप्रासाभिः ओम भूः भूर्भुवः स्वः रामस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीभूनिलासमेत श्रीनिवासस्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यकर्मणि उपासनाग्नो आधारान्ते स्वरमन्त्राक्षरक्रिया दोषप्रायश्चित्तार्थमतो देवादि षट्वैष्णवहोमं होष्ये अदितेन मन्यस्वा नमतेन मन्यस्वा सरस्वतेन मन्यस्वा देवसविदप्रसुभा ओम अतो देवा अवन्तनो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्याः सप्तधामभिः स्वाहा इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा नदधेपदं समूढमस्य भागं सुरे स्वाहा त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि विश्वजगतो प्रधानि पुष्पशे इन्द्रस्य यत्यस्य सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूरयः दिमीवचक्षुरादर्ग स्वाहा तद्विप्रासोपण्यमोजाग्रभागं सस्यमिन्धते विष्णोर्यत्रमं पदक स्वाहा ओम भू स्वाहा ओम भव स्वाहा ओम स्वः स्वाहा ओम भूर्भुवः स्वः स्वाहा अदितेन्मम कृस्ताः नमतेन्मम कृस्ताः सरस्वतेन्मम कृस्ताः देवसविदः प्रासामिः
परिवृते जम्भूप्लक्ष कुशक्रौञ्च शाकशान्मलिपुष्पराक्ष सप्तद्वीपद्वीपिते माहेन्द्रमलय सख्य अदृक्षद्विन्ध्यपारयात्राख्य सप्तकुलपर्वत विराजिते भारतकिं पुरुषहारीरावृतपत्राश्वकेतुकमालक हिरण्यकर्मणक कुरुवरशाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे इन्द्रकशेरुताम्रगभस्ति पुन्नागन्धर्व सौम्यवर्ण भरताख्य नवखण्डानां मध्ये भरतखण्डे अनेकजन्मसु यः जन्म निचायेत क्षणपर्यन्तं बाल्ययौवनकौमारवार्धकेशरहसि प्रकाशे च आवृत्त अनावृत्त महापातकादि समस्त दुरितक्षयार्धं दश पूर्वेषां दशा परेषां मत्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां कुम्भीपाकलोहितधामातपसङ्घातकालसूत्रादि विविधेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यः उत्तीर्य तने सूर्यमण्डलपर्यन्तं कृतरासेर्वर्षसहस्रावधाने एकैक नामकर्षणक्रमेण सर्वरास्य मकर्षण संहितकाले श्रीहरिलोके निवाससित्यर्थं त्रिगणीकृत अग्निष्टोम अतरात्राप्तोर्यामशान्तपणवाजपेय पौण्डरीकास्त्वमेधाधि शतकृतपुण्यफलावाप्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सामीप्य सारूप्य सायुज्यपतिमिचितुर्विधा मोक्षबलसित्यर्थम् अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य परव्यूह विभव अन्तर्यामि अर्चावतार स्वरूपस्य श्री भूनिरासमेत श्री श्रीनिवास स्वामिनः श्री विखणो मनीन्द्रमदानुसारविर्भृक्वादिभिर्मन्वादिभिर्वशिष्टादिभिः दिव्य महर्षिभिः रिक्त गुह्य धर्म पुराण इतिहास कल्पोक्त सकल फलावाप्यर्थं कन्यादानं करिष्ये। ओम अस्य श्रीमदादिनारायणस्य अनेक कोटि ब्रह्मांड नायकस्य अनंत कल्याण गुणगणगाम्भीर्यस्य दिव्यमंगल विग्रहस्य शंखचक्रशार्ंग कौमोदकी नंदकस्य श्रीमतो वैकुंठ नायकस्य श्रीमत् वैखानस भगवत शास्त्रोक्त मार्गेण आंगीरस बारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेय प्रमरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य परव्यूह विभव अंतर्यामि अर्चावतार रूपस्य श्री महाविष्णोः परब्रह्मणो नप्त्रे आंगीरस बारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेय प्रमरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य जगत्कारण भूषस्य मूल प्रकृति स्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रय कर्मणो क्रियातिवशात् वत्पत्ति स्थितिलय कारण भूषस्य श्री महाविष्णोः परवासुदेव शर्मणः पौत्राय आंगीरस बारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेय प्रमरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य समस्त देवता निकुट मकुट मणिगण विजृंभित पादारविन्दस्य श्री महाविष्णोः आदिनारायण शर्मणः पुत्राय आंगीरस बारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेय प्रमरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवाय भक्तलोक परिपालनाय किरीटहार केयूर दिव्याभरण भूषिताय दिव्यपीताम्बरधराय दिव्यमाल्योभिशोभिताय निजावताराय स्वर्णगरुड वाहनारूढाय अचिन्त्य दिव्याद्भुत नित्य यौवन स्वाभाव लावण्य तेजो रत्नाकराय अखिल शाखाध्यायिनौ श्रवण नक्षत्रे मकर रासौ जाताय श्री श्रीनिवास परब्रह्मणे वराय ऋग्यजुस्सामाधर्वण सकल वेदाध्यायिनीं भार्गवत्स्यमन आप्नवान और्ववेदलपञ्जारुषेय प्रबलान्विता भार्गवसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारपतीं सर्वाङ्गना सम्मोहन संसेवित पादारविन्दां श्रीमहाविष्णोः वक्षस्थलनिवासिनीं हयोनिजां भृगोः सङ्कल्पतनयां उत्तरफल्गुनी नक्षत्रे कन्यारासौ जातायां श्री श्रीदेवी नाम्नीमिमां कन्यां दास्यामि ऋग्यजुस्सामाधर्वण सकल वेदाध्यायिनीं काश्यप आवत्सारणी ध्रुवत्रिकारुषेय प्रवरान्विता काश्यप सगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारपतीं सर्वाङ्गना सम्मोहन संसेवित पादारविन्दां श्रीमहाविष्णोः अत्यन्त मनोहरीं अत्यंत सौंदर्यवतीं बहु श्यामलांगीं कश्यप प्रजापतेः संकल्पतनयां रेवती नक्षत्रे मीनरासौ जातायां श्री भूदेवी नाम्नीमिमां कन्यां दास्यामि कन्यां कनक संपन्नां कनकाभरणैर्युतां दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजगीर्हिगा कन्यां सालङ्कृतां साध्वीं सुजीलाय समेतसेत् प्रयतोऽहं प्रयच्छामि धर्मकामार्थसिद्धये विश्वम्भरा सर्वभूता साक्षिण्यः सर्वदेवताः इमां कन्यां प्रदास्यामि प्रीणातु कमलापतिः कन्यादानमुहूर्तः सुमुहूर्तो अस्तु सुप्रातिष्ठितमस्तु ಕನ್ಯಾದಾನ ಮುಹೂರ್ತಸ್ತು ಮುಹೂರ್ತೋಸ್ತು ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತಮಸ್ತು ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಭಗವಂತನ
ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣವನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಮಂಗಳಕರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ ತದಂಗವಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಅನ್ನುವಂತಹ ಘಟ್ಟವನ್ನು ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಶುದ್ಧೋದಕದಿಂದ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸಿ ನಂತರ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹರಿವಾಣದ ಮೇಲೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಅದರ ಮೇಲೆ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಇರಿಸಿ ಅರಿಶಿನ ಕುಂಕುಮ ಗಂಧ ಪುಷ್ಪ ಅಕ್ಷತೆಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಉಪಚಾರ ಪೂಜೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಸಮರ್ಪಿಸಿ ನಂತರ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಕೂಡ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆನಂದವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಂದಲೂ ಕೂಡ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿಸುತ್ತಾ ಪ್ರತಿನಿತ್ಯವೂ ಕೂಡ ಸ್ವಾಮಿ ತನ್ನ ಪಾದಪಂಕಜಗಳನ್ನು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ತೋರಿಸುತ್ತಾ ಶಂಖಚಕ್ರಾದಿಗಳನ್ನು ಧರಿಸಿ ನನ್ನ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ನಂಬಿದವರಿಗೆ ಸಂಸಾರ ಸಾಗರ ಟೊಂಕದ ತನಕ ಮಾತ್ರ ಇರುವಂತಹದ್ದಾಗ್ತದೆ ಎಂಬ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೂಡ ತನ್ನ ಚತುರ್ಭುಜಗಳಿಂದ ನೀಡುತ್ತಾ ಚತುರ್ವಿಧ ಪುರುಷಾರ್ಥಗಳಿಗೆಲ್ಲ ಮುಖ್ಯ ಸ್ವಾಮಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಅನುಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ತನ್ನ ಮುಗುಳ್ನಗೆಯಿಂದ. ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಕೂಡ ಲೋಕಾನುಗ್ರಹ ಕಾಂಕ್ಷೆಯನ್ನು ಹೊತ್ತಂಥವರಾಗಿ ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿನ್ನ ಪಾದ ಪದ್ಮದ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡು ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹವನ್ನು ತುಂಬುತ್ತಾ ಇರುವಂಥವರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿಮೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗೋಣ. ಪ್ರಹ್ಲಾದ ಪ್ರಭುತಾಸ್ತಿ ಚೇತ್ ತವ ಹರೇ ಸರ್ವತ್ರ ಮೇ ದರ್ಶಯನ್ ಸ್ತಂಭೆ ಚೈವ ಹಿರಣ್ಯಕಶ್ಯಪು ಪುರಸ್ತತ್ರಾವಿರಾಸೀಧರಿ ವಕ್ಷಸ್ತಸ್ಯ ವಿದಾರಯನ್ ನಿಜನಖೈಃ ವಾತ್ಸಲ್ಯಮಾವೇದಯನ್ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಸ್ಸ ಭಗವಾನ್ ನಾರಾಯಣೋ ಮೇ ಗತಿ. ಯಾರು ಆರ್ತರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಆ ಭಗವಂತನನ್ನು ದುಃಖದಲ್ಲಾಗಲಿ ಅಥವಾ ಇಚ್ಛೆಯಿಂದಾಗಲಿ ಭಗವಂತನನ್ನು ಸ್ಮರಿಸ್ತಾರೆ, ಅವರ ಆ ದುಃಖಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುತ್ತಾ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವ ಭಾರವನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಹೊತ್ತಿರುತ್ತಾರಂತೆ. ದೃಷ್ಟಾಂತವಾಗಿ ಪ್ರಹ್ಲಾದರಾಜರನ್ನು ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಪ್ರಹ್ಲಾದರಾಜರು ಎಲ್ಲ ದೈತ್ಯ ಬಾಲಕರನ್ನು ಮುಂದೆ ಕುಳ್ಳಿರಿಸಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಬೋಧನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಭಾಗವತದಲ್ಲಿ 7ನೆಯ ಸ್ಕಂದ ಅನ್ನುವಂಥದ್ದೇನಿದೆ ದೊಡ್ಡ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರಹ್ಲಾದರಾಜರಿಗಾಗಿ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಪ್ರಹ್ಲಾದರಾಜರನ್ನು ಸಂತೋಷಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ನೃಸಿಂಹಾವತಾರವನ್ನು ಪಡೆದಿರತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಕಥೆ ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಸತ್ಯಂ ವಿಧಾತುಂ ನಿಜಭೃತ್ಯ ಭಾಷಿತಂ ವ್ಯಾಪ್ತಿಂ ಚ ಭೂತೇಷ್ವಖಿಲೇಷು ಚಾತ್ಮನಃ. ಎಲ್ಲ ಸ್ಥಳದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಸ್ವಾಮಿ ವ್ಯಾಪ್ತನಾಗಿದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿ ತಾನಿದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲಿಂದಲಾದರೂ ಕೂಡ ತಾನು ಬರಬಲ್ಲ. ಈ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನು ಭಕ್ತರು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಅಚಿಂತ್ಯ ಅದ್ಭುತವಾದ ಶಕ್ತಿ ಉಳ್ಳಂಥವನು ಆ ಸ್ವಾಮಿ. ಅದನ್ನು ತಿಳಿದಂತಹ ಬ್ರಹ್ಮದೇವರು ವರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಪ್ರಹ್ಲಾದರಾಜರು ಕೂಡ ಸ್ವಾಮಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ವ್ಯಾಪಿಸಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ದೃಢವಾಗಿ ನಂಬಿರ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು ಕೇಳಿದಾಗ ನಿನ್ನ ಹರಿ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಯಾವ ಸ್ತಂಭ ತೋರಿಸಿದರೂ ಅಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಒಂದು ಸ್ತಂಭವನ್ನು ತೋರಿಸಿ ಆ ಸ್ತಂಭದ ಭೇದವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತೆಯೇ ಆ ಸ್ತಂಭದಿಂದ ಆವಿರಾಸೀಧರಿಹಿ ಹೊರಗೆ ಬಂದಿದ್ದಾನಂತೆ. ಬಂದು ತನ್ನ ದಿವ್ಯವಾದ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾನೆ. ಆ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪುವಿನ ವಕ್ಷಸ್ಥಳವನ್ನು ವಿದಾರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಸೀಳುತ್ತಾ ಅಲ್ಲಿರತಕ್ಕಂತಹ ಆ ಕರುಳನ್ನು ಮಾಲೆಯನ್ನಾಗಿ ಧರಿಸಿ ಭಯಂಕರವಾದ ರೂಪದಿಂದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಇದು ದುಷ್ಟರಿಗೆ ಮಾತ್ರ ಈ ರೂಪ
ಶಾಂತರೂಪನೂ ಕೂಡ ನಾನಿದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಹ್ಲಾದರಾಜರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತೆಯೇ ಶಾಂತರೂಪವನ್ನು ತಾಳಿ ಲೋಕಕ್ಕೆ ದರ್ಶನವನ್ನು ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಆ ಸ್ವಾಮಿ ನೃಸಿಂಹ. ಅಂತಹ ನೃಸಿಂಹ ಸ್ವಾಮಿಯ ಮೂಲವಾಗಿರತಕ್ಕಂತಹದ್ದು ರೂಪ ವಿಷ್ಣು ಅಂತ, ಅದು ಅವತಾರ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಸ್ವಾಮಿ ಸಾಕ್ಷಾತ್ತು ಭಕ್ತರಾದ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಉದ್ಧರಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಪುಷ್ಕರಣಿ ತೀರಕ್ಕೆ ಬಂದು ರಮೆಯಿಂದ ವಿರಾಜಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಮೋದಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ಅನೇಕ ಅವತಾರಗಳಿರುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಅವತಾರಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಮುಖ್ಯ ಏನು ಅಂತಂದರೆ ಭೂಭಾರ ಹರಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು, ಸಜ್ಜನರ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು, ಲೋಕವನ್ನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಅನೇಕ ಅವತಾರಗಳನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಸ್ವಾಮಿಯ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಉತ್ಸವ ನಡೀತಾ ಇದೆ, ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ. ಅದು ಕೂಡ ಭೂವೈಕುಂಠವೆಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರ. ಇಂತಹ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರು ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ವೈಭವೋಪೇತವಾದಂತಹ ವೈಖಾನಸ ಆಗಮೋಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಇಂತಹ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಧನ್ಯ ಜೀವಿಗಳು. ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ಅರ್ಚಕವರೇಣ್ಯರು ನಮಿಸಿ ನಂತರ ಆ ಮಾಂಗಲ್ಯದ ಹರಿವಾಣವನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಕೂಡ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಕ್ರಗ್ರಸ್ತಪದಂ ಸಮುದ್ಧೃತಕರಂ ಬ್ರಹ್ಮಾದಿದೇವಾಸುರಾಃ ರಕ್ಷಂತೀತ್ಯನುದೀನವಾಕ್ಯಕರುಣಂ ದೇವೇಶು ಶಕ್ತೇಷು ಯಃ ಮಾ ಭೈಷೀತಿ ರರಕ್ಷನಕ್ರವದನಾ ಚಕ್ರಾಯುಧ ಶ್ರೀಧರಃ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಸ ಭಗವಾನ್ ನಾರಾಯಣೋ ಮೇ ಗತಿ. ಇದು ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ. ರಮಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಧರಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಓಂ ಪ್ರಜಾಪತಿ ಸೋಮಗುಂ ರಾಜಾ ನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃತ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತು ನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಕ ಹೇತವೇ ಕಂಠೇ ಬಧ್ನಾಮಿ ಸುಭಗೆ ಸಾಜೀವ ಶರದಃ ಶತಂ. ಶ್ರೀದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತ ಅಸ್ತು. ಓಂ ಪ್ರಜಾಪತಿ ಸೋಮಗುಂ ರಾಜಾ ನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃತ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಧಃ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತು ನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಕ ಹೇತವೇ ಕಂಠೇ ಬಧ್ನಾಮಿ ಸುಭಗೆ ರಕ್ಷಧ್ವಂ ಭುವನತ್ರಯಂ. ಭೂದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತ ಅಸ್ತು. ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತಮಸ್ತು.
नायकस्य श्री भूनिला समेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यकर्मणि औपासनाग्नौ प्रधान होमं होष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसवित प्रसुवा ओम अग्निरेत प्रथमो देवतानाकुंसोऽस्य प्रजामञ्चदमर्च पाशात् तदयकं राजावरणो नमञ्जरां यधेयक स्त्रीपौत्रमकन्नरोधात् स्वाहा इमं मे वृणस्रुदेहमत्यातिमृडया तामवस्वराजके स्वाहा तत्त्वायामि ब्रह्मणा मन्दमानसराजास्ते यजमानो हविर्भिः अहेडमानो वर्णे हवोद्रजकं समान आयु प्रमोषे स्वाहा तन्नो अग्ने वृणस्य विद्वान् देवस्य हेडोपजासतिष्ठाः यजिष्ठो बन्धि नमस्सोजदानो विश्वान् द्वेषागं से प्रममध्यस्मत् स्वाहा सप्तन्नो अग्ने मम भवते नेदिष्टो अस्यापचतो व्यष्टो अवयक्ष्मणा वर्णकं नदानो वेहिमृडेककं सहवो नयेति स्वाहा तमग्ने अयास्यया सन्मनसा हितः अयासदहव्यमोहिते जानो देहि भेषटक स्वाहा ओम भू स्वाहा ओम भव स्वाहा ओम स्व स्वाहा ओम भूर्भवस्व स्वाहा अदितेन्ममग्रस्ताः हनुमतेन्ममग्रस्ताः सरस्वतेन्ममग्रस्ताः देवसमितप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्री भूनिला समेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यकर्मणि उपासनाग्नौ लाजहोमं होष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसमितः प्रसुवा इमान् लाजानामित्यभिघार्या ओम इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवननां तदग्निरनुमन्यताम् यन्नार्युपभ्रूते क्नूलाजानावपन्ते दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा उदायुषास्त्वायुषो दोषधेन गुम्रसेनोत्पज्जन्यस्य सुष्मेनोधस्ताममृतागुम् अने विश्वामुदत्वया भयन्धाराबुदन्या इवा अतिगाहे महिद्विषः ॐ इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवननां तदग्निरनुमन्यताम् यन्नार्युपभ्रूते क्नूलाजानावपन्ते दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा ओम भू स्वाहा ओम भव स्वाहा ओम स्व स्वाहा ओम भूर्भुवस्सुवः स्वाहा अदितेन्ममग्रस्ताः हनुमतेन्ममग्रस्ताः सरस्वतेन्ममग्रस्ताः देवसमितप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्री भूनिला समेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यकर्मणि औपासनाग्नौ सर्वप्रायश्चित्तार्थम् अतो देवादशत्मैष्टमहमं होष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसमितः प्रसुवा मोम अतो देवा अवन्तनायतो विष्णुर्विक्रमे पृथिव्या सप्तधामभिः स्वाहा इदं विष्णुर्विक्रमे त्रिधानदधे पदं समूढमस्य भागं सुरे स्वाहा त्रीणि पदा विक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णोकर्माणि पश्यतिगतो वृतानि पुष्पसे इन्द्रस्य गित्यस्सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूरयः दिमे विचक्षुणादर्ग स्वाहा तद्विप्रासो विपञ्चमोजाग्रभागं सस्सविन्धरे विष्णोर्यत्रमं पदक स्वाहा ओम भू स्वाहा ओम भव स्वाहा ओम स्व स्वाहा ओम भूर्भुवस्सुवः स्वाहा अदितेन्ममग्रस्ताः हनुमतेन्ममग्रस्ताः सरस्वतेन्ममग्रस्ताः देवसमितप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्री भूनिला समेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यकर्मणि औपासनाग्नौ कर्मसात् कुञ्जार्थम् उपरिष्टादन्त होमं होष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसमितः प्रसुवा यदस्य कर्मणोऽतिवेदं यत्वान्योनि महाकरम् अग्निश्च स्पृष्टकृतान् सर्वकृष्टकं सुहृतं करोतु स्वाहा अग्नये स्पृष्टकृते दुहतहुताहुतीनां कामानागं समर्थयित्रे स्वाहा अग्नये स्वाहा अग्नये नादाय स्वाहा अग्नये नपतये स्वाहा प्रजापतये स्वाहा इन्द्राय स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा सर्वाभ्यो देवताभ्यः स्वाहा सर्वत्रैवादिष्टकं सर्वत्रैवानादिष्टं देवतमविष्मै स्वाहा अग्नये स्पृष्टकृते स्वाहा वास्तुपते नमो वास्तुपतये स्वाहा जन्म आत्मनो मिन्दाभूदग्निस्तत्पुनराहार्जातवेदा
द्विजर्षणि स्वाहा पुनरग्निश्चक्षुर्धातुरिन्द्रो बृहस्पतिः पुनर्मे अस्वायवं चक्षुरादत्तमक्षो स्वाहा इष्टेभ्य स्वाहा वशदनिष्टेभ्य स्वाहा भेषदन्द्रित्यै स्वाहा निष्कृत्यै स्वाहा दव्राध्यै स्वाहा देवीभ्य स्वाहा तनूभ्य स्वाहा वृद्ध्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सर्वसमृद्ध्यै स्वाहा येधास्येधिषीमहि स्वाहा समितशतेजोमयधेहि स्वाहा यमस्य धीमहि मृत्योर्मे बाहि स्वाहा सूर्यस्य धीमहि चक्षुर्मे बाहि स्वाहा सोमस्य धीमहि चित्तं मे बाहि स्वाहा वायोर्धीमहि प्राणान्मे बाहि स्वाहा ब्रह्मणो धीमहि बुद्धिं मे बाहि स्वाहा सप्तमे अग्नि समितः सप्तदिक्मा सप्तर्षयः सप्तधाम प्रजानि सप्तहोत्रा सप्तधात्मा यदन्त सप्तयो नीरामृत्वा कृतेन स्वाहा ततधान विद्वान् नष्टभृतेन पूर्णमाहुतिं जुहोमि मनसा प्रजापतये स्वाहा अग्निर्भक्तं वेदर्भक्तं जौर्भक्तं प्रथमे भक्तं वोषाधिवनस्पतिगन्धर्वाप्तरसश्चैव भक्तम् अग्निर्जैनं वेदज्जैनं जौर्जैनं प्रथमे जीर्णं वोषाधिवनस्पतिगन्धर्वाप्तरसश्चैव जीर्णं समन्ताम्बरिहविषा घृतेन समादित्यैरवसभिः सम्मरुद्भिः समिन्द्रेण विश्वेभिर्देवेभिरुङ्क्तां दिव्यं नभागच्छत यत्स्वाहा आत्यशेषम् इन्द्राय जहामि स्वाहा अग्निस्तृप्यतो वेदस्तृप्यतो द्यौस्तृप्यतो भ्रवेतृप्यतो ब्रह्माद्यास्तृप्यन्ताम् वोषाधिवनस्पतिगन्धर्वाप्तरसश्चैव तृप्यन्ताम् मे दक्षिणदपितर्पितामः प्रपितामहाश्चाक्षिण्यमस्तृप्यन्ताम् अदितेन्ममकृस्ताः हनुमतेन्ममकृस्ताः सरस्वतेन्ममकृस्ताः देवसविधप्रासामीः आवाहन देवताभ्यो नमः यदासुकं यदा स्थानं प्रवेशयामि पवित्रमसि पवित्रं मे भूयात् स्वाहा पूर्णमसि पूर्णं मे भूयात् स्वाहा सदसि सन्मे भूयात् स्वाहा सर्वमसि सर्वं मे भूयात् स्वाहा अक्षतमक्षत्ये जुहोमि अक्षतमसि मामेक्ष्येष्ठाः ऊर्ध्वं यज्ञं न यदम्बाजीक्वर्धमत्र मेधामश्मन् पृथिव्या दिवो वा विष्णवतमा पृथिव्या स्वाहा पश्चिमतः परिधीमपनया दक्षिणतः परिधीमपनया उत्तरतः परिधीमपनया पश्चिमतो विष्णोः सुदनमसि दक्षिणतो विष्णोः सुदनमसि उत्तरतो विष्णोः सुदनमसि प्राच्यां विष्णोः सुदनमसि सर्वानन्यान् प्रसमूक्या ग्रन्थीन् विस्तृत्यार्भिप्रोक्ष्य आप्यायन्तामिति जुहोति आप्यायन्तामापवोषधयो मरुतां पृषदयस्तदिवं गच्छदतो नो वृष्टिमेरय स्वाहा शुद्ध्यन्तां देवसदनकं शुद्ध्यन्तां देवसदनम् भूतिस्मादेर्लभते नित्यकं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमारुतयो भूतिः आदित्यः सोमो नमः त्रयायुषं जमदग्ने कश्यपस्य त्रयायुषाम् यद्देवानां त्रयायुषं तन्मे अस्ति त्रयायुषाम् दीर्घायुत्वाय बलाय सिताय सितं च वर्चसे आपोहिष्टामयो भवस्तानपूर्जे दधातरामहेरणाय दिक्षसे यो शिवतमोरसस्तस्य भारयते हनः यस्य क्षया जन्वधः आपो जनयधा जनः यत्ते अग्ने तेजस्ते नाहं तेजस्वे भूयासं यत्ते अग्ने वर्चस्ते नाहं वर्चस्वे भूयासं यत्ते अग्ने हरस्ते नाहं हरस्वे भूयासं मयि मेधामयि प्रजामयि यज्ञस्तेजो दधातमयि मेधामयि प्रजामयि इन्द्रियं दधातमयि मेधामयि प्रजामयि सूर्यो भ्राजो दधात् मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं वदासनाय कृतमया देव परिपूर्णं दुरुस्ते प्रायश्चित्तान्यशेषान् होमकर्मात्मकानि वैतानि शेषावशेषाणां कृष्णानुस्मरणं परम् कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ब्रह्मणे नमः स्वभाय नमः पुनः पादर्घ्याचमनीयं समर्पयामि ब्रह्मणे नमः स्वभाय नमः यदासुकं यदा स्थानं प्रवेशयामि अग्निपुरुषाय नमः पुनः पादर्घ्याचमनीयं समर्पयामि अग्निपुरुषाय नमः आज्योपहारं निवेदयामि अग्निपुरुषाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि भगवत्समारोपणं सर्वं श्री श्रीनिवासार्पणमस्तु यज्ञेश्वराय नमः यथासुखं यथा स्थानं प्रवेशयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च सर्वं श्री भूनीला समेत श्रीनिवासार्पणमस्तु सर्वं श्री कृष्णार्पणमस्तु
ಸರ್ವಂ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ಎಂಬುದಾಗಿ ಸರ್ವವನ್ನು ಕೂಡ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ನಿವೇದಿಸಿ ಕರ್ಮದ ಶುದ್ಧತೆಯನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ವಾರಣ ಮಾಯರೆಂಬತಕ್ಕಂತಹ ಕೈಂಕರ್ಯ ಆಲಯ ಸಂಪ್ರದಾಯ ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವ ಸಂಪ್ರದಾಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹದ್ದು. ಅನ್ನಮಾಚಾರ್ಯ ವಂಶಸ್ಥರು ಒಂದು ಕಡೆ, ದೀಕ್ಷಾ ವಸ್ತ್ರಧಾರಿಗಳಾದಂತಹ ಅರ್ಚಕರು ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ. ಇವರೀರುವರು ಎದುರು ಬದಲಾಗಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು 2 ತೆಂಗಿನಕಾಯಿಗಳನ್ನು ಉರುಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದೊಂದು ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಏನದು ಘಟನೆ ಅಂದರೆ, ತಮಿಳುನಾಡಿನ ಶ್ರೀವಿಲ್ಲಿಪುತ್ತೂರಿನಲ್ಲಿ 12 ಆಳ್ವಾರರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾದಂಥವರು ವಿಷ್ಣು ಚಿತ್ತರವರ ಮಗಳೇ ಗೋದಾದೇವಿ ಭೂದೇವಿಯ ಅಂಶ ಸಂಭೂತಳು. ಆ ತಾಯಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ 1000 ಆನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಬನ್ಯಾದಾನ ಮಾಡುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ತನ್ನ ಸಖಿಯರಿಗೆ ವಿವರಿಸುತ್ತಾಳೆ. ಆ ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೇ ವಾರಣ ಮಾಯರೆಂಬುದಾಗಿ. ವಾರಣ ಅಂದರೆ ಆನೆ, ಆಯಿರ ಎಂದರೆ 1000 ಆನೆ ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು ಇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು. ಸ್ವಾಮಿಯ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದಂತಹ ಗಜಮಾಲೆಯನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸಿ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿಯಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ತಾಯಿಯನ್ನು ನಮಿಸಿ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಪುನಃ ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಪುನಃ ಅದೇ ಮಾಲೆಯನ್ನು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸುವಂತಹದ್ದು. ಪುನಃ ತಾಯಿಯನ್ನು ನಮಿಸಿ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ಸ್ವಾಮಿಗೆ ತಿರುಗಿ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಒಂದೇ ಮಾಲೆಯನ್ನು ಪರಸ್ಪರ ಬದಲಾಯಿಸುವುದರ ಮುಖಾಂತರ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ನಮಗೆ ಬಿಡಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ದರ್ಶನವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಸ್ವಾಮಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿಯೇ ಸ್ವಾಮಿಯ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ದಿವ್ಯವಾದ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಂತೆಯೇ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಆನಂದ ಅತ್ಯಧಿಕವಾಗಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನನ್ನು ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಶ್ರೀರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಭೂರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಎಂಬುದಾಗಿ ಬಾಯ್ತುಂಬ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಹೊಗಳುತ್ತಾ ತಮ್ಮ ಆನಂದವನ್ನು ಅಭಿವ್ಯಕ್ತಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟುತ್ತಾ ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಅದಾದ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಿರುತ್ತದೆ. ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನದ ಸಮರ್ಪಣೆ. ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತಹ ಅರ್ಚಕರನ್ನೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿ ಕಲ್ಯಾಣದ ಅಕ್ಷತೆ, ತಾಂಬೂಲ, ದಕ್ಷಿಣೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿಯೇ ಪಾಲ್ಗೊಂಡಂಥವರಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು, ನೀಡುವಂತಹದ್ದು. ಆ ಕಲ್ಯಾಣದ ಅಕ್ಷತೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಸಂಸಿದ್ಧರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಆ ಭಕ್ತರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ಈ ಕಲ್ಯಾಣದ ಅಕ್ಷತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣವಾಗಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. ಇದು ಈಗ ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ. ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ, ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ, ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ.
ॐ